राज्यात LPG गॅस टंचाईवरून आंदोलन. कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने महिलांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत सरकारविरोधात आंदोलन केले. बारामतीतही गॅस टंचाईच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. बारामती पोटनिवडणुकीची चर्चा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काही नेत्यांची उमेदवारी चर्चेत आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर काही नेते निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. विदर्भासह काही भागात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. मुंबई, कोकणात उकाडा आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. महाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल डिझेलचे दर नव्याने जाहीर झाले असून दरात काही ठिकाणी किरकोळ बदल. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भारताचा T20 क्रिकेटमधून टॅलेंट पूल अमर्याद असल्याचे म्हटले. त्यांच्या मते भारताकडे एकाच वेळी अनेक मजबूत संघ उभे करता येतील. पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी बाबर आझमसारख्या खेळाडूंना संघातून बाहेर केल्याबद्दल निवड समितीवर टीका केली. आशियाई फुटबॉल महासंघानुसार तणावपूर्ण राजकीय परिस्थिती असूनही इराणचा फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभाग कायम राहणार आहे. इंडियन सुपर लीग आज FC गोवा वर्सेस पंजाब FC सामना होणार आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावामुळे जागतिक राजकारणात अस्थिरता वाढल्याची चर्चा. भारतीय संघाचे नेतृत्व करणारे शुभमन गिल यांनी 2027चा वनडे विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. भारतीय क्रीडा संघाचा सन्मान. दिल्लीमध्ये BCCI कडून विविध विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघांचा गौरव करण्यात आला.